तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या के व्लॉगर्समध्ये. तर काही अडचणीमुळे आपले व्लॉग्स बंद होते. तर आजपासून आपण डेली व्लॉग सुरू करणार आहोत. के व्लॉगर्स म्हणजे ए म्हणजे मी आणि के म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, किशोर. तर किशोर भाऊकडे जाऊन आपण भेटू, बघू काय म्हणतायत ते, आणि चला. तर मित्रांनो, जसं की आपण म्हणलेलो किशोर भाऊला भेटायला जायचंय, तर किशोर भाऊ आपल्याला भेटायला आले. आज किशोर भाऊ या. नमस्कार. आपण खूप दिवसानंतर पुन्हा एकदा ब्लॉगिंगसाठी सुरुवात करत आहोत. तर इथून मागं तुम्ही जसा सपोर्ट केला त्याच सपोर्टची अपेक्षा पुढे बी ठेवतो आणि आज आपण पुन्हा एक ब्लॉगला सुरुवात करत आहोत. त्यापेक्षा जास्त सपोर्टची अपेक्षा 100% नक्की करणार. तर आपण किशोर भाऊला भेटून खूपच आनंद झाला आहे. खूप दिवसानंतर भेटलेत ते मला. तर ते म्हणजे त्यो माझा बेस्ट फ्रेंड आहे लहानपणीचा. चला आपण कॉलेजवर जाऊन एक चक्कर मारून येऊ. खूप दिवस झाला आता 12वी नंतर कॉलेजवर चक्करच मारली नाही. तर आमचे सर्टिफिकेट पण काय घ्यायचे होते, तर त्याच्यासाठी आम्ही कॉलेजला जाणार आहोत. तर चला. तर मित्रांनो, हे आहे आमच्या कॉलेजचं मेन गेट. तर आम्ही आज जाणार आहोत आतमध्ये. कॉलेजला काय गर्दी दिसेना आमची पहिल्यासारखी गर्दी. आम्ही जेव्हा असायचो एका वर्गात 200 विद्यार्थी, अख्खं ग्राउंड वगैरे सगळं भरलेलं असायचं. कॉलेजचे दिवस आठवावे लागले तेव्हा जुने. पण आता सध्या कॉलेजमध्ये कुणीच नाही, दोघं जण दिसायला लागले. ते पण कोण आहे काय माहिती, बाहेरची दिसायला लागले. ही आहे लायब्ररी कॉलेजची. आणि हे होतं पहिल्यांदा हॉस्टेल, पण आता तिकडं YCMUचं मुक्त विद्यापीठ केलंय. BA BCom कॉलेज, सगळे स्टुडंट वगैरे इकडं ऑफिस वगैरे झालंय. कॅम्पसमध्ये आमची गाडी शिरली आता मस्तपैकी. एकदम मस्तपैकी पोरं बसलेत. यायला काय भारी लाईफ होती तेव्हा बापू. मित्रांनो, कॉलेजमध्ये काहीच नाही, सगळं रिकामच आहे. त्यामुळे आम्ही आता चाललो आहोत वापस. सर पण अजून आलेलं नाही, म्हणजे आपलं सर्टिफिकेट काय आज भेटणार नाही. बघू नंतर कधी येऊ. आत्ताच आम्हाला शिपाई म्हणले की आज सुट्टी आहे संस्थेची. सोमवार असून सुद्धा संस्थेची सुट्टी म्हणल्यावर काहीतरी विषय असेल. तर आज काय कॉलेज काय उघडणार नाही, मग आपलं सर्टिफिकेट काय भेटणार नाही. बघू नंतर उद्या परवा कधी येऊ, सर्टिफिकेट घेऊन जाऊ. तर मित्रांनो, आम्ही कॉलेजला आल्यानंतर 11वी 12वी आमची इथं झालेली. तर काही आठवणी असतात कॉलेजच्या, त्या ताज्या झाल्या खूप. आम्ही सगळी गल्लीतली गँग सगळी 5-6 जण सगळं निघायचं घरून चलत 1-2 किलोमीटर गल्लीतून डायरेक्ट तिकडे येऊन कॉलेजमध्ये यायचो. धिंगाणा करायचं, मस्त मजा, खायला प्यायला हे ते. मग मस्तपैकी झाडाखाली जाऊन बसायचं. जुने दिवस आठवतात. आता लाईफ नाही तशी. आता सगळे आपापले येते जातात कामाधंद्याने, सगळे कुठं तिकडं गेलेले आहेत. त्यामुळं मग काय नाही, चला आता जसं दुनिया चालली तसं चालावंच लागतं आपल्याला. तर मित्रांनो, हे पहा पाठीमागं हे जाऊस ग्राउंड, म्हणजे क्रिकेट वगैरे सामने इथं होतात. ह्या ग्राउंडला आम्ही क्रिकेट खेळायचो. रनिंग वगैरे करायला इथं सकाळी खूप छान वातावरण असतं इथं. एका दिवशी येऊ आपण सकाळी मॉर्निंग वॉकला, दाखवू आपण कसं ग्राउंड आहे ते, हे ते. तर हे आहे कॉलेज क्रीडा संकुल तिकडे पलीकडं. तिथं सगळं जिम वगैरे उपलब्ध आहे. बॅडमिंटन कोर्ट आहे, टेनिसचं कोर्ट आहे तिथं. आणि समोर आहे क्रिकेट खेळण्यासाठी तिथं नेट वगैरे लावलेले, नेट प्रॅक्टिस करण्यासाठी. तर बरं वाटलं आज कॉलेजला येऊन. तर किशोर भाऊचं काहीतरी काम आहे, फोन चालू आहे त्यांचा, त्यामुळे ती काही येऊ शकत नाही सध्या इकडं ब्लॉकमध्ये. तर चला आपण आता जाऊ पुढे. तर मित्रांनो, खूपच थंडी वाढली आहे. तर आता आम्ही आलो आहोत आमच्या मित्राच्या शॉपवरती चहा प्यायला. मस्तपैकी चहा पिऊया. कुठे गेले? बरं. तर हे आमच्या मित्राचं शॉप आहे. तर इथं आपण चहा प्यायला आलो.
खूपच थंडी वाढली तर आपलं थोडं गरम होण्यासाठी चहा प्यावा म्हणलं. चहा पिऊन बघू कसं लागतोय. मस्त लागायला लागला चहा. बप्पू चहा कसा आहे बोलत आहे ना. तर मित्रांनो काय झालं माहिती का, सकाळी सोहेल भाई भेटले होते. सोहेल भाई बाहेर गेले. सोहेल भाईचं पेट्रोल संपलंय. आम्ही आपल्याला पेट्रोल घेऊन चाललोय गाडीला. बसला असं तिथं लागते चाललं आम्ही गाडीला पेट्रोल घेऊन. काय कुणाची बी चालू कंटिन्यू बिझी माणसं. मॅनेजर फुल मॅनेज करते सगळं ओके मध्ये. सोहेल भाई आम्हाला रस्ते सापडले आहेत. आम्ही कुठं सगळं केलं पेट्रोलच आणलं नाही. चावी तर पाहिजे ना, टाकीने हे उघडा ना टाकीने चावी. सोहेल भाई तुमचं पेट्रोल संपलं काय वाटतं तुम्हाला? काय नाही, आम्ही वाघेरेहून आत्ता आलो. ढकलीत एका जणाने असं पाहिला आणि इथपर्यंत आलो आम्ही. असली बॉक्सचा प्रयोग करू. आता काय करू ते काय आहे ना, काल प्रोग्राममध्ये काय चावी कुठे ठेवली ती घरी पहिली चावी जी होती ते कुठं ठेवली काय ते लक्षात येणार. पण ते घरची पण बायको अशी हे आहे ना, तुम्हाला कळत नाही का कुठं ठेवली, तुम्हाला कळत नाही का असं ठेवतो तो तुम्हाला बघता येत नाही का. इतके घरचे लय दुःख मला हे झाले. आता काय करू, स्वतःचं बघावं लागतंय. आता काय ते असे मित्र हे बघा हे असे फोन लावून यांना बोलावं लागतंय. माझं पेट्रोल संपलंय त्यामुळं तुम्हाला घ्यायला ये. एका सेकंद बी नाही लागला. मित्र भावाचे असे मित्र असे असते बघा. हे मित्र ह्याला मरते. धन्यवाद सोहेल भाई, तुम्ही असं व्यक्त झाले तुमच्या मनात लय. आता काय ब्लॉग मध्ये मांडल्या. धन्यवाद तुमचं पण आणि आभारी आहे तुम्ही आल्याबद्दल. आणि आम्हाला थोडा कृपा करावा, तिथपर्यंत सोडा आणि आपण नंतर आपण पेट्रोल घेऊन चावी सापडली का घेऊन येतो आपण. कधी पण तुमच्यासाठी आम्ही असेच तत्पर उभं राहू. पेट्रोल कुठं पण संपू द्या, आम्ही धन्यवाद. सोबत येऊच. हा हे बघा गाडी आता म्हणावं लागणार आता ही गाडीला. मला असं 3-4 वेळेस दचके मारले. अरे मी चॉक वडून तिथपर्यंत आणली चॉकवर. पण आता या मित्राने बसला की चालू झाली. म्हणजे आम्ही दलिंद्री झालो तेव्हा जरा चांगला झाला, शुभ हात लागला असं म्हणायचं आम्हाला. आता हे बघा गाडी आता चालूच आहे. हे बघा गडवा इकडं बघा. काय नाही उतार काय नाही उतार आहे पण गाडी चालू. मित्रांनो एवढे कामधंदे सोडून आम्ही सोहेलचा फोन आला म्हणून पेट्रोल संपवलं असं त्याने सांगितलं. आम्ही गेलो सगळे कामधंदे सोडून हे ते करून. तिथं गेलो तर गाडीला हात लावला तर गाडी चालू. तिथून आता जवळपास त्यांनी 4 किलोमीटर ढकलीत आणली गाडी. आता इथं आल्यावर आम्ही हातात घेतली लगेच चालू झाली. तो गेला आहे घरी डुप्लिकेट चावीचा जुगाड लावायला. तर पेट्रोलची टँकी उघडत नव्हती. आम्ही निघालो होतो आमच्या कामाला दुसरे वाट लावले. तर मित्रांनो आता आम्ही फिरून खूप जमलो. बसलो त्या निवांत रिलॅक्समध्ये. पुढं काय करावं सुचना म्हणजे आपले बप्पू म्हणले उद्या ओंकारचं लग्न आहे. उद्या ओंकारचं लग्न म्हणलं की मग काहीतरी नियोजन करावं लागलं उद्या जायचं. तर काय करायचं मग उद्या? चालू आहे आता उद्या. आधी पहिलं तर सुट्टी टाकावं लागेल, सुट्टी नियोजन लावावं लागेल. सुट्टी वगैरे लागली किंवा ओंकारला लगेच फोन करून गाडीचं नियोजन वगैरे काय असेल ते उद्याचा ब्लॉग म्हणजे ह्याच्यानंतरचा ब्लॉग म्हणजे लग्नाचाच ब्लॉग येणार आहे तुम्हाला. तर त्याच्यात खूप मजा येणार आहे तुम्हाला. तर मग लग्नाच्या ह्याच्यात सगळे पोरं बिरं असणार आपले.
सोबतचे गल्लीतले वगैरे सगळे थोडे एन्जॉयमेंट होतीच लग्नामध्ये ह्याच्यामध्ये. सगळे उद्या एन्जॉयबल डे होणार आहे सगळा. तर मग उद्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. आजचा ब्लॉग इथंच संपू आपण. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या भावांचं चॅनल पुन्हा एकदा सुरू झालं आहे ह्याची ही एक झलक कशी वाटली तुम्हाला लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये पसरून सगळ्यांना सबस्क्राईब वगैरे करायला सांगा. धन्यवाद. भरभरून कमेंट करा.